मराठी कॅफे. अभि आहे तुमच्या सोबत आणि अरे काय नाही ते हे घे माय कुठे चालला? अरे बस बस बस. नाही ते गाण्यामध्ये थोडं म्हणजे काय? दिसलो नाही म्हणून इथे दिसू ना आम्ही दोघं. कोण म्हणाल गाण्यात आम्ही दिसले? दोघं. गाण्यात तर तुम्हीच आहे, दोघ जण. मी दिसलाय? दोघ जण दिसलेत तुम्ही, खूप जास्त दिसलेलं आहे. तू काय चालवत होता गाडी? कसली गाडी होती ती? अच्छा ओके. तर हा आम्ही बैल होतो म्हणजे. मी नाही म्हणालो असं. तू म्हणालास विशाल काय यांना बैल? नाही रे बाबा, तूच म्हणतोय. मी कधी म्हणालो? आज बोलला. हा ओके. या नोट वरती तुम्हाला कळलं असेल, प्लीज बसून घ्या तुम्ही. हा माईक डोक्यात. आधीच मी फक्त प्रश्न विचारताना दिसतो इंटरव्ह्यू मध्ये, त्याच्या व्यतिरिक्त मी दिसत नसतो. सो आता तुम्हाला कळलंच असेल की या इंटरव्ह्यू मध्ये पुढे काय होणार आहे, पण कशाबद्दल आपण गप्पा मारतोय हेही तुम्हाला समजलेलं असेल. आला बैलगाडा हे सॉन्ग बिग हिट मीडियाचं पहिलं सॉन्ग नव्याने चॅनल लॉन्च झालं आणि ऋतिक मनी, अनुष्का सोलवट या दोघांचं हे जॉईंट व्हेंचर. एक नंबर असं गाणं आणि प्रशांत नागती म्युझिकल म्हटल्यानंतर तर हिट होणारच. 1 मिलियन ऑलरेडी झालेलं, एकदा जोरदार टाळ्या पाहिजे गाण्यासाठी आणि आर्टिस्ट साठी. खऱ्या अर्थाने संकेत गुरवचं कंपोजिशन म्हणजे प्रशांत दादाचं सुद्धा कंपोजिशन आहेच आणि आपल्या सोबत प्रोड्युसर सुद्धा आहे गाण्याचे, त्यांच्याकडनं पण जाणून घेऊयात गाण्याच्या मागचा थॉट. सिंगर सोनाली सोनवणे गाण्याची आपल्या सोबत आहे, सोबतच वैष्णवी पाटील लीड ऍक्ट्रेस, विशाल फाळे लीड ऍक्टर गाण्याचा, रितेश आणि निक शिंदे बॅकग्राऊंड डान्सर. अशी मोठी कास्ट या गाण्याची, सोबतच मोठा स्केप सुद्धा या गाण्याचा. कारण महाराष्ट्राची परंपरा आणि आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच बैलगाडी यावरती हे बनलेलं गाणं आणि या बैलगाड्याच्या आसपास ना बऱ्याच गोष्टी या गाण्यामध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत. सो सगळ्यात आधी प्रशांत दादा मला सांग, हे गाणं तुझ्यापर्यंत आलं, काय पहिला थॉट आला तुझ्या मनात की काय पोहोचवायचं लोकांपर्यंत? सगळ्यात आधी जेव्हा गाणं करायचा प्लॅन होता, बिग हिट मीडिया हे नवीन व्हेंचर स्टार्ट झालं, ऋतिक अनुष्का या दोघांनी ते ओपन केलं होतं. तर एखाद्या लेबलची सुरुवात कशी व्हावी म्हणजे एखाद्या वेगळ्या कुठल्या तरी गाण्याने, आणि त्यांचा जो थॉट होता की आपण थोडंसं महाराष्ट्रीयन संस्कृतीला जास्त प्रमोट करूया, महाराष्ट्र संस्कृती महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचूया गाण्यांच्या माध्यमातून. बरोबर. त्यामुळे डोक्यात आलं की आपण मग बैलगाडा शर्यती हा जो सध्या, आणि यावर्षीच त्याच्या बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली, त्यामुळे महाराष्ट्रात तो जल्लोष तर आहेच. सगळ्या लोकांचं असं म्हणणं होतं की लवकरात लवकर ही बंदी हटवावी आणि ती बंदी हटली. त्यामुळे आम्हाला वाटत होतं की या संस्कृतीवर, कारण बैलगाडा शर्यत म्हटली तर फक्त एक मनोरंजनाचा खेळ नाहीये, त्याच्या आजूबाजूला खूप गोष्टी आहेत, रोजगार लोकांना मिळतोय, खूप साऱ्या गोष्टी आहेत की आनंद लोकांना मिळतोय. म्हणजे 12 महिने जेव्हा शेतात काम करणारा शेतकरी थोडा वेळासाठी बैलगाडा शर्यतीतून मनोरंजनात्मक त्याला जो आनंद मिळतो तर तो पण मिळतो, आणि त्यामुळे या बैलगाड्या शर्यतीवर गाणं करावं ही इच्छा होती, आधीपासूनच होती. कारण मी खूप सारे बैलगाडा शर्यतीवरचे सॉंग्स पाहिलेत. बरोबर. तर ते थोडेसे म्हणजे डान्सिकल नंबर असायचे, म्हणजे ऍक्टर्स येऊन नाचायचे, डान्स करायचे. तर माझं असं म्हणणं होतं की डान्स तर आपण दाखवायचा, कारण यंग ऑडियन्ससाठी पण आपण गाणं करतोय, तर त्यांना ते डान्स आणि तो त्या पद्धतीचा एन्जॉयमेंट तो हवा असतो गाण्यातून. तर आम्ही त्याच्यामध्ये डान्स पण ठेवूया, पण त्याच्यामध्ये आम्ही बैलपोळा सणासाठी पण एक सुंदर लाईन्स आम्ही टाकल्या, शूट केलं. बैलगाडा शर्यत तर कोणी दाखवलेली नाही आतापर्यंत गाण्यामध्ये. तर आमचं असं होतं की पहिलं गाणं बिग हिट मीडियाचं असेल तर असं काहीतरी करावं जे आधी कोणीच केलं नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की बैलगाडा शर्यत आपण शूट करायची. त्यासाठी तो बैलगाडा शर्यत ऑर्गनाईज करणं, त्याच्यामध्ये विशालला स्वतः कधी बैलगाडी त्यांनी चालवली नाही आणि बैलगाडा चालवण्याचा एक्सपिरियन्स तो सांगेल काय असेल, बट तो एवढा चॅलेंजिंग होता. ते सगळं आम्ही पेललं आणि आम्ही ठरवलं की नाही आता अशा पद्धतीने आम्ही प्लॅन केला आणि मग ते गाणं केलं. 4 दिवस शूट चाललं, 2 दिवस तर फक्त शर्यतीचं शूट होत होतं. आणि असं गाणं म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण गाण्यामध्ये पूर्ण संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने लोकांना ते आवडते. 1 मिलियन झालेत, एवढे कॉमेंट्स एवढे सुंदर सुंदर आहेत. खूप आनंद वाटतो की वर्षाचा शेवट या गाण्याने माझं होतोय, म्हणजे माझं या वर्षातले शेवटचं गाणं आहे. बट माझं सुरुवात सुद्धा तेवढी गोड झाली नव्हती तेवढी शेवट या वर्षाची गाण्याने झालेली. वा वा वा, एक नंबर. संकेत, तू सांग मला की जेव्हा गाणं घेतलंस सगळ्यात आधी काय थॉट आला होता मनात? म्हणजे
घुंगरू वगैरे हे तर बैलगाडा म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात थॉट येतोच, पण मग त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी अजून वेगळं पण दाखवायचं आहे आणि बाकीच्यांपेक्षा पण वेगळं दाखवायचं आहे. प्रेशर आलं होतं का? प्रेशर तर दरवेळीच असतं माझ्यावर. जेव्हा यांनी कंपोज केलं आणि पाठवलं तर बोला आपल्याला थोडं ग्रँड करायचं आहे, लोकल लेवलचं नाही वाटलं पाहिजे गाणं. हा थॉट आधीपासूनच पूर्ण टीमचा आहे. सो बनवताना तेच लक्षात ठेवून बनवण्यात आलं गाणं. आणि घुमरू वगैरे आता कसं की जे जे दिसतंय व्हिज्युअली आपण बघितलंय ते ऐकूही आलं पाहिजे. So, तेही एलिमेंट्स ऍड करून ते सगळं करण्यात ते सगळं केलं गेलं. आणि व्हिडिओ जो कॉन्सेप्ट आहे तो एवढा छान होता. यांनी मला कॉन्सेप्ट सांगितलेला की असं असं असणार आहे गाण्यात आणि एक मेसेज आहे एका शेतकरी आणि बैलाबद्दल असं असं आहे की ते काय बोलतात त्यांचं बंधन कसं असतं आणि ते किती मॅटर करतात असं. तर मग त्या हिशोबाने सगळं व्हिडिओ वगैरे केला आणि आता लोकांचं एवढं प्रेम मिळतंय. सो खूप बरं वाटतंय. ग्रेट ग्रेट ग्रेट. मला एक गोष्ट नक्कीच आवडेल सांगायला की आम्ही गाणी भरपूर केलेली आहेत. बरोबर. याच कलाकारांनी त्या गाण्यात कामं केली आहेत. बरोबर. म्युझिक अरेंज हा एवढा सुंदर करतो ना, खूप सुंदर सगळं होतं. बट त्याचं कुठेतरी ते जे आम्ही बीजीएम करतो ना, त्या गाण्यामध्ये जी स्टोरी असते त्या मागे जी बीजीएम होतं ना, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या याच्यासाठी आल्या पाहिजे. खूप लोकांना माहिती नाही बॅकग्राऊंड म्युझिक करणं, पण आम्हाला ऍक्च्युली ती गाणी तर आम्ही करतोच, पण बॅकग्राऊंड म्युझिक पण तेवढी रेकग्नाइज होते, पण ती संकेत करतो. त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत की गाण्याच्या व्यतिरिक्त आम्ही म्युझिक मध्ये अजून काही इनोव्हेशन. तू बघितलं असेल तर गाण्याच्या शेवटी एक व्हॉइस ओव्हर आहे आणि जेव्हा तिथे बैलाची डेथ होते आणि विशालचा तो सीन आहे तिथे व्हॉइस ओव्हर पण आहे, पण ती बॅकग्राऊंडला जी फ्लूट वाजते म्युझिक करतो ती जी अरेंज आणि पाऊसही पडतोय, पाऊस पडतोय, त्या सगळ्या गोष्टी SFX असतील सगळ्या गोष्टी संकेत अरेंज करतो आणि बटोबेस मिळून आम्ही जेव्हा ते करतो तेव्हा ते खूप सुंदर होतं. आणि गाण्याच्या व्यतिरिक्त म्हणजे प्रत्येक जण म्युझिक डिरेक्टर जेव्हा असतात, आता आम्ही दोघं जेव्हा म्युझिक करतो फक्त गाणं नाही बनवत, तर गाण्याच्या पुढे मागे असणाऱ्या स्टोरीला सुद्धा आम्ही तेवढंच न्याय देण्याचा प्रयत्न करतो आमच्या बीजीएमने, बॅकग्राऊंड स्कोरने. ग्रेट. आणि मग हेच तुम्ही जर आतापर्यंत गाणं बघितलेलं नसेल तर तुमच्या लक्षात येईल की हे गाणं नसून एक छोटा चित्रपटच आहे जो तुम्ही बघताना म्हणजे अगदी दंग होऊन जाल. मग त्यात इमोशन्स आहे, त्याच्यात ऍक्शन आहे, ऍक्शन त्या दोघांची आहे, गाण्यात डान्स आहे, खूप ऍक्शन केलेली आहे. म्हणजे तुम्ही जाऊन बघाच नक्की गाणं. पण तुमची काय ऍक्शन आहे? म्हणजे आल्या आल्याच मी बघितलं गाणं सुरू झालं दिसतं काय नेमकी ते दुसऱ्यांना कानाखाली मारले ते आणि ओरडत होतो ए विशाल दादा विशाल लागली होती का? खरंच मारली होती? रिझन विचारतात कारण तो सीन मला वाटतं शूटच्या दुसऱ्या दिवशी काहीतरी कारण पहिल्या दिवशी त्यांना कळालेलं काही दिसणार नाहीये. दुसऱ्या दिवशी त्यांनी एकमेकांना कानाखाली मारली की आपण का करतोय. खरं सांगा तुम्ही गाण्यात दिसलंय की नाही दिसलंय? नाही, असं खरं बोलायला गेलं तर दिसलंय, पण आम्ही असं मस्तीमध्ये बोलतो. सगळं मानावर घेऊ नका, कारण खूप सारे कानाखाली पण मस्तीमध्येच मारली होती. ती खरोखर मारलेली की का आपण करतोय, कोणाची जोरात एक आपण करतोय. असं काय नाही. ऍक्शन एवढी काय नव्हती जास्त, फक्त तेच एक दुसऱ्याला कानाखाली मारायचा तो एक सीन होता, तेवढंच. डान्स होता असं बस. ओके. ते जे काय सीन क्लिअर करणं गरजेचं आहे. पण मला वाटतं की विशाल आणि वैष्णवी हे लीड ऍक्टर्स होते, बरोबर. बट रितेश आणि जेव्हा निकचा प्लॅन झाला ऋतिक आणि आपल्या सगळ्या टीमचा, तर त्यांना एक गेस्ट अपिअरन्स म्हणून आपण एकदा या गाण्यामध्ये त्यांना घेऊया. बट जेव्हा ते ऑन फ्लोअर आम्ही गेलो तेव्हा त्यांचा रोल आम्ही वाढवला, कारण खरंच ती एनर्जी दिसत होती पूर्ण गाण्यात ते दिसतात, ती एनर्जी दिसत होती. विशालच्या डोक्यात तो टॉट आला की आपण काय करू शकतो, त्यांना कशा पद्धतीने आपण इन करू शकतो. विशालने सांगितलं माझे छोटे भाऊ, तरी मला वाटतं शूटच्या 3-4 दिवसाआधीच ते ठरलं की आपण लहान भाऊ दाखवूया, त्यामुळे ते इन झाले. पण तू बघितलं असेल तर पूर्ण गाण्यामध्ये सगळे डान्स, सगळीकडे वावर तर आहेत आणि त्यांनी डान्स पण जबरदस्त. बरोबर. सो त्यामुळे ते गेस्ट अपिअरन्स पासून त्यांचा तो प्रवास होता, पण त्यानंतर मग त्यांना गाण्यामध्ये. पण डेफिनेटली विशाल आणि वैष्णवीचं ते गाणं होतं, पण त्यांनी ते होकार दिला कारण त्यांनाही माहिती होतं की हे गाणं अशा प्रकारचं गाणं. ऑपॉर्च्युनिटी होती आमच्या दोघांसाठी, कारण आम्हाला माहित नाही की तो रोल आम्हाला कधी मिळेल, आम्ही त्या गाण्यामध्ये काम करू की नाही माहित नाही. पण आता ती ऑपॉर्च्युनिटी आमच्या दोघांना भेटते त्या गाण्यामध्ये काम करायची आणि एक कॅरेक्टर म्हणून काम करायचे, म्हणून आम्ही होकार दिला.
नाही आणि भारी. मजा आली, काहीतरी नवीन शिकायला भेटलं, काहीतरी नवीन करायला भेटलं. जसं यांनी पिरतीचे ऍड केलेलं आणि मी त्या शूटला होतो, तर मला ती जशी मजा येत होती, तर मला पण असं वाटलेलं की मी कधी करेल असा रोल, या मी कधी करू शकेल का. पण हे गाणं असं आलं, दादाने विचारलं, सगळ्या टीमने विचारलं आमच्या दोघांना, आणि मग आम्ही होकार दिला. व्हेरी नाईस. पण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, हे गाणं विशाल वैष्णवीचं सोडून एका कुटुंबाचं आहे. खरंय, आणि आमच्या चौघांचं गाणं आहे ते. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, सोनाली, मी, रितेश, निक, आम्ही दादाचे हुकुमाचे एक्के आणि ते तुम्हाला या गाण्यात बघायला भेटलेले. आणि तो हाच मेन मुद्दा होता की खरंय, निक रितेशची एक साथ लागली या गाण्याला, तर अजून 4 चांद लागतात. आणि बरोबर. असं कुठंच नाही, हे फक्त मस्करी करतात. हो. ऑडियन्सनी सिरियस नका घेऊ. नाही, किती आहे आणि किती नाहीये तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही गाणं जाऊन बघा. हो. कारण आणि- प्रशांत दादाच्या गाण्यामध्ये तो कलाकारांना तेवढा न्याय देतो. खरंय. म्हणजे तुम्ही आतापर्यंत आपली यारी बघा, आपल्या यारीमध्ये जरी नाही भेटला काही काहींना, तरी आपली हवा बघा. तरी आपली हवा बघा, चांगला देतो कलाकारांना, जो न्याय द्यायचा तो परफेक्ट देतो. म्हणून काय असं मस्करी करतात हे दोघांचं तुम्हाला माहितीये, कुठं जाईल तिथं मस्ती करा. पण मी ऐकलं की एका व्यक्तीवरती फार अन्याय झालेला या गाण्याच्या दरम्यान, तो म्हणजे रितेश. कारण त्याला बिचारायला केस कापावे लागले, ज्याच्यावरती दुनिया पागल आहे. 5.5 मिलियन लोक त्याच्या केसांच्या मागे वेडे आहेत, आणि त्यांनी ते केस कापले. ऍक्च्युली उहा चालते लागले. प्लीज सांग रितेश, काय झालं होतं ते नेमकी? नाही मला कापायचे नव्हते केस. हा. मला थोडं व्हिडिओ साठी वगैरे हम्म. करतो ना, तर दादा बोलला की तुला कापावेच लागतील. ओके. जसा रोल आहे ना तसा होता. गावाकडचं दिसण्यासाठी वेगळे एफर्ट्स घ्यावे लागले तुला. हेच हा. केस कापले, हा केस कापले आणि मंडळाचा टी शर्ट घातला. अरे ते कशाला बोलतोय ऍक्च्युली प्रोडक्शनचं बजेट होतं, म्हणून पैसे गोळा केले होते, म्हणून आहे का नाही, म्हणून ते लोकांचे कपडे गोळा झालते. नाही, बट हेच आहे की गावाचं वातावरण दाखवणं आजच्या काळात आता आपण 24 मध्ये या काळात दाखवणं फार अवघड आहे. आणि ते करणं म्हणजे प्रोडक्शन टीम आणि संपूर्ण कास्ट आपण म्हणू शकतो हॅट्स ऑफ आहे. कुठे ना कुठे दिसतं शहर, आणि ते पूर्ण अवॉइड करणं फार अवघड असतं. मराठी कॅफे.